चलो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4. आता बेसिकली ह्याच्यात जर्नल एंट्रीज आहेत आणि आपण ऑलरेडी ट्रिक केलेली आहे जर्नल एंट्रीची. एकदम सिंपल आहे, एकदम म्हणजे त्यातली हवाच निघालेली आहे, काही नाहीच आहे जर्नल एंट्री म्हणजे. फक्त सिक्वेन्स मात्र फॉलो करावा लागेल. सगळ्यात पहिले इन द बुक्स ऑफ रोहन, रोहित, सचिन जर्नल घ्या. हा फॉर्मॅट कमीत कमी 2 पेजेस, कमीत कमी 2 पेजेस आपल्याला पाहिजेत. कुठून घेतलं मी हे रोहन, रोहित आणि सचिन? हे बघा आपल्याला दिलेत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4 पेज नंबर 185 काढून बसा. रोहन, रोहित, सचिन आणि त्यांच्याच बुक्स मध्ये आपण जर्नल पण बनवणार. आणि जेव्हा जेव्हा जर्नल येईल तेव्हा मिनिमम 2 लेजर्स आपल्याला ओपन करायचे आहेत. एक वेळ बॅलन्स शीट नाही बनवली नो प्रॉब्लेम, पण आपल्याला मिनिमम 2 लेजर्स बनवायचे आहेत. आज बॅलन्स शीट आपण नाही बनवणार, तुम्ही बनवलीत तरी चालेल, पण मी बनवत नाही. मी तुम्हाला मुद्दामून दाखवतो की पेपरमध्ये तुम्ही कसं करायचंय. कारण बॅलन्स शीट म्हटलं ना, नाही म्हटलं तरी 5 ते 7 मिनिटं ती घेऊन जाणार तुमची. त्यामुळे म्हणजे आपल्याला पेपरच्या दृष्टीने हा विचार करू आपण की कसं सॉल्व्ह करणार आहोत आपण. इथं फक्त 2 लेजर्स आपल्याला बनवायचे. ती 2 लेजर्स म्हणजे एकतर ह्या प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आणि सेकंडली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल रोहन, रोहित, सचिन पार्टनर्स कॅपिटल आणि प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन. आता तुमच्या हातात आहे. नाव इट इज अप टू यू. तुम्ही जर्नल एंट्री करताना थांबा, चेक करूया त्यांनी ते काय म्हणतात. फक्त जर्नल एंट्रीज म्हणतात. मग लेटेस्ट मेक अ रिव्हिजन. हे प्रॉफिट अँड लॉस म्हणण्यापेक्षा ना आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणूया त्याला. कारण सांगतो मी तुम्हाला, यांनी काय होणार आहे, यांनी गोष्टी फास्ट होणार आहेत. कारण जर्नल एंट्रीमध्ये प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट असं लिहिण्यापेक्षा रिव्हॅल्युएशन सोपं नाही का? नाव इट इज अप टू यू. तुम्ही काय म्हणाल त्याप्रमाणे तुम्हाला परमिशन आहे. कारण असं काही सांगितलेलं नाही त्यांनी की प्रॉफिट अँड लॉसच बनवा. सो आपण रिवाइज करून टाकू, याचं नाव करून टाकू आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट. राईट? प्रॉफिट अँड लॉस नको, रिव्हॅल्युएशन. आणि मला बाजूला ठेवते ते, घे रे इकडे, त्याचं इकडे घे पहिले ते. सो रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवायचं आहे. पटकन तू आता मागं पडलेस. कमीत कमी 2 पेजेस जर्नलचं सम करायचंय आज. इथं पुढे आलीस तरी चालेल, राहू दे आता. बस मागे. तुला पंखा लावायचं तिकडनं मागचा लावून घे. हा चला फटकन आम्हाला कॅच कर. ऑलराईट. सो बॅलन्स शीट दिलेली आहे. इथं बॅलन्स शीट मध्ये काय काय चेक करूया काय काय आहे. ऑलरेडी मला तुमच्याकडनं हवं आहे की आता सिनॅरिओ कुठला आहे. ऑलरेडी इथं दिसतोच आहे मला. गुडविल ऑन द बॅलन्स शीट म्हणजे सिनॅरिओ 5 आहे. गुडविल ऑन द बॅलन्स शीट म्हणजे सिनॅरिओ 5 काल आपण बघितलंय. म्हणजे आता तुम्हाला अख्खा सिनॅरिओ 5 मी उलट केलंय. सिनॅरिओ 3 आणि 2 पेक्षा आपण सगळ्यात जास्त सम सिनॅरिओ 5 चे करतोय. हा जवळपास 4था-5वा सम असेल सिनॅरिओ 5चा. काल आपण पहिले 2 सम बघितलं की तुमची जी बॅलन्स शीट होती त्याचं ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंटमध्ये जे गुडविल होतं ते रेज होत होतं. काल विड्रॉ केलं. आता आज चेक करायचंय परत एकदा काय आहे गुडविल. हे बघा हे काय काय आहे बघूया. गुडविल व्हॅल्युएशन ऑलरेडी दिलंय. किती गुडविल आहे आणि ते किती झालं, काय करणार. कालची स्टेटमेंट आहे, विड्रॉ करणार. चला आता मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवू शकतो. अजून एखादी पद्धत गुडविलची काय करता येऊ शकेल, कसं हँडल करता येऊ शकेल. देयर कुड बी वन मोर वे ऑफ हँडलिंग दिस. पण एक तर वे आपल्याला कळलंय की ह्याचा अर्थ गुडविल इज विड्रॉन, कमी झालाय. राईट? ऑलराईट. व्हॉट इज नेक्स्ट? चला पुढे काय करायचं आपल्याला. मी याच्यामध्ये बघा मी याप्रमाणे आपण ऑलरेडी हे बनवणार आहोत. याच्या प्रत्येकाच्या एंट्री आपल्याला करायच्या आहेत आणि पार्टनर्स कॅपिटल. बस या वेळेला बॅलन्स शीट आपण बनवणार नाही. म्हणजे आपण बॅलन्स शीटला हे घेऊन जाणार नाही आहोत. हे काहीच आयटम करणार नाही आहोत. आपण डायरेक्ट जर्नल एंट्री करणार आणि 2 लेजर्स बनवणार. सो दॅट आपला टाइम वाचला पाहिजे. याच्यातला टाइम वाचलं पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा जर्नल एंट्री येते ना ती जवळपास 45 मिनिट्सचा सम होऊन जातो. बघा तुम्ही किती वेळ घ्याल. ते लिहिण्यामध्ये लेजर बनवण्यात सोपं पटापट ते पोस्टिंग होतं.
पण जर्नल अख्खं लिहून त्याचं नॅरेशन लिहून भरपूर वेळ जातो, भरपूर वेळ जातो. ऑलराईट, आता ऑलरेडी एक आपल्याला कळलंय की हा सिनारिओ 5 आहे आणि हा गुडविल काय झालाय, विथड्रॉ झालाय, म्हणजे कमी झालाय. इथं 57 आहे आणि ऍडजस्टमेंट मध्ये 50,000 आहे. म्हणजे आपण काय करणार मला सांगा. आता आता आपण बॅलन्स शीट नाही बनवणार, बॅलन्स शीट बनवणार नाही, पण पार्टनर्स कॅपिटल बनवणार. म्हणजे म्हणजे कुठे घेणार ते, डेबिटला. काय लिहिणार, टू गुडविल, किती, हाऊ मच, सो सिंपल, राईट. आणि त्याचं काय करणार बस. पण तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फक्त जनरेटरी करायची आहे. आणि याची जनरेटरी तर आपण ऑलरेडी डिस्कस केली आहे. याची जनरेटरी कशी करतो आपण, इकडे डेबिटला आहे म्हणजे वरनं खाली. बोला, पार्टनर्स कॅपिटल असं अकाउंटच नसतं. काय, रोहन्स कॅपिटल अकाउंट डेबिट, रोहित कॅपिटल अकाउंट डेबिट, सचिन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. ही एंट्री होणार आहे, ही एंट्री होणार आहे. बस झालं. आणि अमाऊंट कुठली, 7,500. कुठल्या रेशो मध्ये ते डिवाइड करणार, हो गया काम. चला, गुडविल हँडल झाला, गुडविलची एंट्री कळली. पण पहिली आपण हीच एंट्री करणार का, नाही. आधी पहिले इकडे चेक करायचंय मला. इथं पहिले सांगा, इथं पहिली एखादी एंट्री असते, जनरल रिझर्व ची पहिली एंट्री करणार. फर्स्ट जनरल रिझर्व काय, कुठे करणार आपण जनरल रिझर्व, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व. चला, म्हणजे आता क्रेडिट आहे म्हणजे कशी एंट्री करणार, म्हणजे इकडनं इकडं जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू रोहन्स कॅपिटल, टू रोहित कॅपिटल आणि टू सचिन्स कॅपिटल. चला करा सगळ्यात. थांबा, आधी मार्किंग करून घेऊ. विल घाई करायची नाही, आधी मार्किंग करून घेऊ. पण कळली आता आपल्याला काय करायचं. ही पहिली एंट्री म्हणून मी मार्क करून ठेवली. ह्याच्यात अजून दुसरी कुठली एंट्री आहे, अजून दुसरी कुठली, जर्नल साकायचे तुम्ही दोन, हे माखन 2 पेज जर्नल, 2 पेज लागणार आहेत. फटाफट आखून माझ्या बरोबर या. इथं दुसरी कुठली आहे का, या बघा, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, हे जे आपण बॅलन्स शीटला घेऊन जातो ते कुठलंही आपण त्याची कुठलीही जर्नल एंट्री करणार नाही. हे जे बॅलन्सेस आहेत त्याची जर्नल एंट्री होणार नाही. जर कुठले ट्रान्सफर्स असतील एका अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंट, यस, त्याची जर्नल एंट्री होणार. या गुडविलची जर्नल एंट्री होणार का, नाही. ते जे आपण नंतर ऍडजस्टमेंटची हे आहेत त्याची जर्नल एंट्री काढणार, पण याची नाही. ऑलराईट, व्हॉट इज नेक्स्ट, हे झालं सगळं. आता अजून काय, आपण डायरेक्टली मुव्हिंग ऑन करूया. यापैकी पहिली आपली जर्नल एंट्री ही आहे. नाव नेक्स्ट, इथून पुढे प्रत्येकाची जर्नल एंट्री आपण करत जाणार, त्यामुळे आता नंबरिंग करायची गरज नाही. आता गुडविल रिव्हॅल्यू झालाय, मी मार्क तर करतोय. तुम्ही पाहिजे असेल तर बॅलन्स शीट बनवू शकताय. मी मार्किंग करतोय आता, पण आपल्याला मार्किंग करून करणार काय होतं, आपण मार्किंग करून आपण बॅलन्स शीट तर बनवणार नाही, पण तरी सुद्धा बेटर काय आहे, मार्किंग करून ठेवा. चला, असेट्स रिव्हॅल्यू झाले, डेटर्स 50,000. डेटर्स, आता हे काय आहे, असेट रिव्हॅल्यू मध्ये डेटर्स आलाय, म्हणजे काय करणार, इथं कुठे लिहिलंय लेस आरडीडी आहे, पण डेटर्स मधनं लेस काय होत असते, आरडीडीज होत असते. जरी नाही दिलं तरी ती लेस झाली आहे, म्हणजे ती आरडीडीज लेस झाली, म्हणजे हे डेटर्सला लेस करणार. लाईफ स्टॉक, नंतर बिल्डिंग, नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी. माय गॉड, सगळ्यांना ऍडजस्टमेंट दिली, म्हणजे तेवढ्या जर्नल एंट्री वाढल्या. मोटर ट्रक 95,000. मग याची एक आपण कंबाईन एंट्री करू शकतो का, शक्यतो करू नका. क्रेडिटर्स सगळं मार्किंग झालं. आता व्हॉट इज नेक्स्ट, पुढे रोहन अँड रोहित कॉन्ट्रीब्युटेड ऍडिशनल कॅपिटल थ्रू नेट बँकिंग 50,000 25,000 रिस्पेक्टिव्ह. हे इथं कुठेच मार्क नाही होणार, ती होणार डायरेक्ट कॅपिटलला. आणि तुम्ही सांगायचंय मला तुम्हाला काय कळलं. हे अशा टाईपचे काहीतरी नवीन साप फणा करून तिथं बसलेले आहेत. काय एंट्री करणार, कुठे लिहिणार, बाय बँक. ऍडमिशनला जसं करत होता, थोडक्यात हे कॅपिटल आणलंय दोघांनी. मग त्यावेळेला तुम्ही काय करतात, कॅपिटल आणतो तेव्हा एखादा नवीन पार्टनर आणतो तेव्हा जस्ट लाईक दॅट कॅपिटल आणलं, म्हणजे कुठे लिहिणार, बाय बँक. बरोबर आहे, बाय बँक. कुणाच्या कॉलम मध्ये, ज्यांनी कुणी आणलंय त्यांनी.
का तिघांनीही आणलंय? रोहन आणि रोहितने आणलंय, मग फक्त रोहन रोहितच्या कॉलम मध्ये लिहिणार. पण याची जर्नल एंट्री काय करणार? आपल्याला जर्नल एंट्री करायची याची. बँक अकाउंट डेबिट टू, व्हेरी सिंपल. इट बिकम्स व्हेरी सिंपल. द ट्रिक रन्स व्हेरी वेल. चला, बॅलन्स ऑफ सचिन्स कॅपिटल अकाउंट इज ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. म्हणजे त्याला पैसे एवढे आणले कशाला? मग आणलं कशाला कॅपिटल? त्याचे देऊन टाका ना. जाऊन दे, पण आपण काही नाही करू शकत. त्यांनी एक एंट्री वाढली असती, पण जाऊन द्या, ठीक आहे. चला, कमिंग बॅक. मग आपण आता स्टार्ट करूया. चला, पहिली जर्नल एंट्री, फर्स्ट जर्नल एंट्री कुठली करणार? जनरल रिझर्व्हची. चला, पहिले डिस्ट्रीब्यूट करा. लेट अस डिस्ट्रीब्यूट अँड वी विल पास द जर्नल एंट्री. काय कसं डिस्ट्रीब्युशन आहे? डिस्ट्रीब्युशन कसं आहे या 50,000चं? हा, काय अमाऊंट काय? 3 + 1 + 1 म्हणजे 5 म्हणजे 10,000. 10 3s are 30, 10 30,000, 10,000 10,000. ओरली होत आहे, ओरली डिस्ट्रीब्युशन. इट्स सिम्पली ओरली डिस्ट्रीब्युशन इज देअर. चला, पहिली जर्नल एंट्री. पहिली जर्नल एंट्री काय करणार? कुठून कुठे करायची मला सांगा? खालनं वरती. म्हणजे जर्नल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू, घ्या, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू रोहन्स कॅपिटल, टू रोहित's capital and to Sachin's capital, being reserve fund distributed among all partners in their profit किंवा old ratio. old नको, profit sharing ratio. in their profit sharing ratio 3:1:1 या रेशो मध्ये मी हे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. 3 + 1 + 1 is 5, so this is divided by 5. 5 3s are 30, sorry 5 5s are, sorry 5 10s are, म्हणजे 10,000 ज्याची डिव्हिजन आली. 10 3s are 30, 10 1s are 10, 10 1s are 10. ही डेट कुठून आणली मी? ही डेट कुठून घेतली? ती आपल्याला दिली आहे. सगळ्या जर्नल एंट्रीज आपल्याला ह्या डेटनी बनवायच्या आहेत. ऑल द जर्नल एंट्रीज. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4 आपण करतोय. जवळपास सगळे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम संपले. All the practical problems are over. चला, लगेच सायमल्टेनियसली काय करूया? पोस्टिंग पण करूया. पोस्टिंग आपण बॅलन्स शीट तर बनवलेली नाहीये. बॅलन्स शीट बघा, आता यावेळेला बॅलन्स शीट विदाउट बॅलन्स शीट आपल्याला जर्नल एंट्री करायची. चला, डायरेक्ट जनरल रिझर्व्ह पार्टनर्स कॅपिटलला कुठे लिहिणार? पहिली एक लाईन बॅलन्स साठी सोडून द्या आणि मग जनरल रिझर्व्ह लिहा. ह्याचं पोस्टिंग पण करायचंय. याचं पोस्टिंग पण करायचंय. पोस्टिंग पण करा. पार्टनर्स कॅपिटल एक लाईन पहिले ब्लँक सोडायचे बॅलन्स साठी आणि मग जनरल रिझर्व्ह लिहा. आणि हे लक्षात ठेवा, बॅलन्स साठी जागा सोडायचे. काय बॅलन्स नंतर चालणार नाही. सांगतोय, नंतर बॅलन्स चालणार नाही. पहिलेच पाहिजे, बॅलन्स पहिलेच येणार. चला, बॅलन्सेस घेऊन टाका. बॅलन्सेस घेऊन टाका. 125 1,50,000 हे घ्या. गुडविल नाही, काय पाहिजे आपल्याला? सॉरी, पहिलं काय करायचंय? बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती आहेत? 1,25,000 रोहित, हे रोहनच्या कॉलम मध्ये, रोहितच्या कॉलम मध्ये आणि सचिनच्या कॉलम मध्ये. ऍज इट इज घेऊन टाका सगळे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, रोहन रोहित सचिन. डन. नेक्स्ट, पुढे यातलं कुठलंही आता आपण पोस्टिंग करणार नाही, कारण बॅलन्स शीट बनवत नाही. वी विल स्ट्रेट वे गो टू ऍडजस्टमेंट्स. चला, गुडविल वॉज रिव्हॅल्यूड ॲट 50,000. काय झालंय? गुडविलचं 57,000चं गुडविल मी ट्रीटमेंट काय करणार? खरं तर काय करायला हवंय मला? मी विड्रॉ करतोय. विड्रॉ म्हणजे काय करणार? टू गुडविल. किती? आपल्याला टोटल 7,500 विड्रॉ करायचे. कसे? पहिले आहे किती गुडविल?
57. आता रिवाइज किती झालं? ऍट आहे, वर्ड ऍट आहे, म्हणजे 50,000वर आणून ठेवायचंय, म्हणजे 7,500 नी कमी झालंय. याला म्हणणार विड्रॉल. आणि याचा रेशो काय आहे? 3:1:1, 3:1:1 मध्ये 7,500. करा विड्रॉ आणि मला सांगा 7,500 विड्रॉ करा. 7,500 विड्रॉ करून, माझ्याकडे नाहीये कॅल्क्युलेशन आज. 4,500 पॉसिबलच नाही, पॉसिबल नाहीये, रॉंग आहे. 3:1:1 किती? 4,500. चला घेऊन टाका. कुठे लिहिणार? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला 4,500 किती? 1,500 आणि 1,500. चला याची जनरेटरी कशी करणार? पण मी जनरेटरी काय करतोय, मी बघा, मी आज ट्रीटमेंट काय करतोय बघा. मी काय केलं, हे जे जुनं गुडविल आहे आणि हे नवीन गुडविल मी अशा पद्धतीने करू शकतो. अल्टिमेटली रिझल्ट बघा. अल्टिमेटली मी काय केलंय, हे जुनं जो गुडविल आहे ना, हे विड्रॉ करून टाकलं आणि नवीन गुडविल रेज केलं. आतापर्यंत आपण केलं नव्हतं असं, मी मुद्दामून दाखवतोय. थांबा, अल्टिमेटली रिझल्ट काय आला बघा. हे बघा, इकडं 34,500 आहे, त्यातनं 30,000 गेले, म्हणजे अल्टिमेटली डेबिट 4,500 आला. इकडं 11,500 आहे, इकडं 10,000. म्हणजे तुम्ही कसंही केलं तरी रिझल्ट तेच येतो, रिझल्ट तेच येतो. पण याने होतं काय, पण असं करण्यापेक्षा अशा 2 एंट्र्या होतात, अशा 2 एंट्र्या होतात. तुमच्या केसमध्ये ती एकच एंट्री होते. तेवढा वेळ वाचतो, तेवढा वेळ वाचतो. पण तुम्हाला जर हे सोपं वाटत असेल तर यू कॅन डू इट इन दिस वे. बघा मी काय केलंय, हे जे गुडविल जुनं आहे हे विड्रॉ केलं. विड्रॉ केलं म्हणजे काय, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं. कुठल्या रेशोमध्ये? 3:1:1 मध्ये. आणि ह्याचं काय केलं, हे जे गुडविल आहे हे 3:1:1 रेज केलं, म्हणजेच क्रेडिटला लिहायचं. रेज नेहमी क्रेडिटला होतं, विड्रॉ नेहमी डेबिटला होतं. यू कॅन डू इट इन धिस वे ऑल्सो. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करा, जे सोपं वाटेल ते करा. त्यातल्या त्यात याच्यामध्ये 2 एंट्री आहेत, त्याच्यात एकच एंट्री आहे. आता जर्नल एंट्री काय करणार, मग अशी डिस्कस केलंय इकडनं इकडं, म्हणजे रोहन्स कॅपिटल अकाउंट डेबिट. मी काय केलंय, मी पहिले गुडविल जे आहे ना ते, हे बघा, ही एंट्री बरोबर आहे का? नाही, माझी एंट्री चुकीची आहे. सॉरी, ही अमाऊंट बरोबर आहे का? नाही 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 नाही, हा, हे मी काढून टाकतो. हे तुम्हाला दाखवण्यापुरतं केलं मी. चला हे काढून टाकतो. अरे हे सगळा इफेक्ट काढून टाकूया. आता काय करा, एकच एंट्री करा, त्यांनी वेळ वाचेल. टू गुडविल किती? 4,500, 1,500 आणि 1,500. म्हणजे काय, रोहन कॅपिटल अकाउंट डेबिट, रोहित कॅपिटल अकाउंट डेबिट, सचिन कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. माझी जर्नल एंट्री तरी बरोबर आहे का? जनरेटरी करेक्ट आहे. आता काय करायचं, इथं 13 आहे, 4,500, इथं 1,500 आणि 1,500 टू गुडविल 7,500. मी याचं नॅरेशन पण सांगतो तुम्हाला. नॅरेशन खाली हाईड झालंय. नॅरेशन काय येणार, बीइंग गुडविल विड्रॉन. चला आधी हे लिहा, जर्नल एंट्री लिहा. बीइंग गुडविल विड्रॉन, बीइंग गुडविल withdrawn to the extent of 50,000. $50,000. To the extent rupees 50,000. चला, किंवा बिंग गुडविल रिव्हॅल्यूड टू द एक्सटेंट ऑफ 50,000 चालेल. विड्रॉ पेक्षा रिव्हॅल्यू बेटर, कारण ते खरं विड्रॉ नाहीये. इट इज नॉट विड्रॉ, इट इज रिव्हॅल्यूड. झालं? हां, 4,500, 1,500, 1,500.
आणि या तिघांची टोटल 7500 आहे. नॅरेशन कळलंय? डन. ओके. आता गुडविलची ऍडजस्टमेंट संपलेली आहे. मुव्हिंग ऑन, पुढे जाऊया. चला एक एक आता ह्याच्या एंट्र्या कशा करता येईल. माझं सजेशन आहे एक एक एंट्री करा. सगळी एकदम एंट्र्या करू नका. एक कंबाईन एंट्री नको. एक एक एंट्री करा. पहिली एंट्री काय येणार? काय केलंय? रिव्हॅल्यू केलंय. चला चेक करा काय आहे. डेटर्स 60 चे 50 झाले. म्हणजे कुठे लिहिणार तुम्ही? घ्या प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. ते लिहिणार टू RDD. आता आपण याला नाव दिलंय रिव्हॅल्युएशन. बॅलन्स शीट बनवत नाही आपण, मगाशीच सांगितलं. आणि नाव रिव्हॅल्युएशन केलंय म्हणजे सोपं जाईल आपल्याला लिहायला. आता काय करणार? कशी एंट्री करणार? इकडनं इकडं करायचे. इकडनं इकडं ग. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD. चला घ्या. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD. टू डेटर सुद्धा चालेल, टू RDD सुद्धा चालेल. टू डेटर सुद्धा चालणार, टू RDD सुद्धा चालणार. बिंग व्हॅल्यू ऑफ द असेट रिव्हॅल्यूड किंवा बिंग व्हॅल्यू ऑफ डेटर्स रिव्हॅल्यूड. बिंग व्हॅल्यू ऑफ डेटर्स रिव्हॅल्यूड. बिंग व्हॅल्यू ऑफ डेटर्स रिव्हॅल्यूड. डन. नेक्स्ट. आता तसंच दुसरी याची पण लाईव्ह स्टॉक किती आहे? लाईव्ह स्टॉक 50,000. 50,000चं काय करणार? 45,000 करायचं आहे. 5,000 काय आहे? रिड्युस्ड. हे काय? रिड्यूस. चला पहिले रिव्हॅल्युएशनला लिहून टाका. कुठे लिहिणार? डेबिट का क्रेडिट? डेबिटला. किती? कारण रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट आहे. कारण रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट आहे. टू लाईव्ह स्टॉक 5,000. टू लाईव्ह स्टॉक 5,000. चला नेक्स्ट. जर्नल एंट्री कशी करणार? रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट इकडनं इकडं घ्या. पुढचं रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लाईव्ह स्टॉक. बिंग value of livestock is revalued. Being value of livestock is revalued. Being value of livestock revalued. सगळ्याला डेट 1 एप्रिल आहे आणि मी कॉलम मधच्या हेडिंगलाच 18 करून टाकलेलं आहे. म्हणजे इयर त्यातच टाकून दिलं. परत लिहित नको बसायला. बिल्डिंगची पोझिशन काय आहे? 75,000 ची बिल्डिंग 125 ला नेलेली आहे आपण. अप्रिसिएशन किती? 50,000चं अप्रिसिएशन आहे. कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. बाय बिल्डिंग. आता जर्नल एंट्री कशी करणार? आता खालनं वरती इकडनं इकडं. बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. चला घ्या. काय किती वाजले? बसा. तो तर आला तर सकाळी. मग तुझी वेगळी होती. चला बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. आता हा सम नुसता ऑब्झर्व कर. बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. बिंग व्हॅल्यू ऑफ असेट नको. व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग. व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग रिव्हॅल्यूड. व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग रिव्हॅल्यूड 50,000. झालंय? व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग रिव्हॅल्यूड. नेक्स्ट. नंतर प्लांट अँड मशिनरी 30,000. प्लांट अँड मशिनरी 30,000. चलो
काय चेक करा, प्लांट अँड मशिनरी 35 ची 30 झाली, 35 ची 30 झाली म्हणजे काय झालं, रिडक्शन झालंय म्हणजे डिप्रिशिएट झाली. चला कुठे लिहिणार, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, सॉरी रिव्हॅल्युएशन म्हणतो ना आपण याला, तेच प्रॉफिट लॉस रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू प्लांट अँड मशिनरी, टू प्लांट अँड मशिनरी. तसं सुद्धा आता हा तुझा मंडेला होणारच आहे हा सण. प्लांट अँड मशिनरी झालं. चला कुठे घेऊन जाणार, कशी एंट्री करणार मला सांगा, ही इकडनं इकडं काय रे एंट्री काय करणार, जर्नल एंट्री ही प्लांट अँड मशिनरी कुठे होता आपण, इकडनं इकडं. क्रेडिट टू डेबिट अशी एंट्री होत नाही, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी अशी जर्नल एंट्री होणार. सिंपल सांगितली मी तुम्हाला वे. चला घ्या याच्या खाली घ्या, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी बिंग व्हॅल्यू ऑफ असेट पेक्षा प्लांट अँड मशिनरी रिव्हॅल्यूड. खरं तर डायरेक्ट असं तुम्ही कॉमन नॅरेशन लिहू शकता, कारण प्लांट अँड मशिनरी नाव आलेलं आहे त्यामुळे ब्रिंग व्हॅल्यू ऑफ द असेट रिव्हॅल्यूड प्रत्येक ठिकाणी चालू शकतं कॉमन नॅरेशन. 5000 बरोबर आहे का, 5000 नीच कमी झाली आहे, येस. चलो नेक्स्ट, मोटर ट्रक. मोटर ट्रकची पोझिशन काय आहे, मोटर ट्रक 1,95,000 झालं. परत सेम थिंग चला घ्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कारण व्हॅल्यू कमी झाली. मग आता एंट्री काय करणार, काय रे वेद, एंट्री काय करणार, प्रॉफिट अँड लॉस डेबिट टू क्रेडिट टू लेजरचं क्रेडिट. कुठलं लेजर, मोटर ट्रक. मग घ्या कुठे आपण, हा घ्या काय लिहिणार आपण, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मोटर ट्रक अकाउंट बिंग व्हॅल्यू ऑफ लाईफ स्टॉक, नाही सॉरी व्हॅल्यू ऑफ मोटर ट्रक, मोटर ट्रक इज रिव्हॅल्यूड किंवा व्हॅल्यू ऑफ असेट रिव्हॅल्यू चालेल. 4 पण त्याच्यात नेसेसरी जर्नल एंट्रीज आहेत, ट्राय करायचंच आहे आणि मंडेला तर करायचंच आहे आपल्याला, कारण आता इव्हिनिंग पुढे आहे ना. हा चला झाला. नेक्स्ट, अँड क्रेडिटर्स 30,000. क्रेडिटर्सची काय पोझिशन आहे, 40 चे 30 झाले, 40 चे 30 झाले. मग क्रेडिटर्स कुठे येणार, क्रेडिटला. आता एंट्री कशी करणार, खालनं वरती वेद एंट्री. आता इकडनं इकडं, ही इकडनं इकडं, आता इकडनं इकडं, बोला एंट्री. खालनं वरती काय माखन, क्रेडिटर अकाउंट डेबिट, क्रेडिटर अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट घ्या, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट बिंग व्हॅल्यू ऑफ, नाही व्हॅल्यू ऑफ हे रिव्हॅल्यू नको, बिंग व्हॅल्यू ऑफ क्रेडिटर्स, सॉरी व्हॅल्यू ऑफ द नको, क्रेडिटर्स बिंग व्हॅल्यू ऑफ क्रेडिटर्स रिव्हॅल्यू. बापरे केवढ्या जर्नल एंट्री झाल्या, केवढ्या जर्नल एंट्री झाल्या, हे खूपच मॅरेथॉन सम आहे. हे आपल्याला क्लब करता आलं असतं, क्लब करता आलं असतं, कारण ही एकच ऍडजस्टमेंट आहे. पण तरी मी तुम्हाला सजेशन दिलं की डोंट डू दॅट. नॅरेशन काय लिहिणार, बिंग व्हॅल्यू ऑफ क्रेडिटर्स रिव्हॅल्यूड, बिंग व्हॅल्यू ऑफ क्रेडिटर्स रिव्हॅल्यूड बरोबर. चला अजून काय करायचंय, आता गुडविलची ट्रीटमेंट झाली आहे, आता काय राहिलं, कॉन्ट्रीब्युटेड. कॉन्ट्रीब्यूट करतायत म्हणजे काय करतायत, ऍडिशनल कॅपिटल आणतायत. म्हणजे मगाशी आपण कॅपिटलला लिहिलं होतं काय, गुडविल माझं झालं, हे घ्या. बाय बँक, बाय बँक, बाय बँक म्हणजे हे काय आहे, ऍडिशनल कॅपिटल घेऊन आलेत, ऍडिशनल कॅपिटल घेऊन आलेत राईट. बाय बँक 50,000 25,000. मग आता एंट्री कशी करणार, खालनं वरती काय रे वेद एंट्री, हॅलो
खालनं वरती बँक अकाउंट डेबिट टू लेजरचा क्रेडिट टू बँक क्रेडिट बँक अकाउंटच डेबिट आहे ना. देन टू रोहन्स कॅपिटल टू रोहित कॅपिटल. चला घ्या. दोन वेगळ्या वेगळ्या होणार ना. नाही एकच कंबाईन एंट्री करायची. हे काय ही अशी घ्या. बी बँक अकाउंट डेबिट 75,000 या दोघांची टोटल. टू रोहन्स कॅपिटल 50,000 टू रोहित कॅपिटल 25,000 बिंग ऍडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस बाय पार्टनर्स. पण जर बाकीच्यांचं नसं केलं नाही या याच्यात का नाही केलं. ही अशी करता येऊ शकते. ही एवढी एकदम करणं मुश्किल आहे तुम्हाला. तुम्ही करू शकलात तर वंडरफुल, पण करू नका असं माझं सजेशन आहे. कारण तुम्ही अजून लहान आहात, छोटे आहात, बच्चे आहात एवढ्या मोठ्या कंबाईन एंट्र्या करायला. जरा जरी चूक झाली तरी सगळा खेळ खल्लास. काय आहे बँक अकाउंट डेबिट टू रोहन्स कॅपिटल टू रोहित कॅपिटल बिंग ऍडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस बाय पार्टनर्स. बरोबर आहे. चला काय करते काय पाहिजे. चला पुढे. हे झालं इथपर्यंत. आता जवळपास वरची म्हणजे कुठली ही क्रेडिटर्स 10,000 आहे. चला माखन माझ्या बरोबर आहे का. सगळ्या झाल्या. आता जवळपास ऍडजस्टमेंट मी कसा करत गेलोय कळले. एक सिक्वेन्स फॉलो केलाय विदाउट बॅलन्स शीट जर्नल एंट्री व्हेरी मच पॉसिबल. अजून 2 जर्नल एंट्री आपल्याला करायच्या. 2 सगळ्यात पहिले आता ही एक एंट्री आपल्याला बाकी आहे. त्याच्या आधी सगळ्यात पहिले रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा. हे सगळं झालंय. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. चला क्लोज करा आणि मला सांगा किती आलं. ऑब्विसली क्रेडिट साइड मोठी आहे. 60,000. चला त्यातनं हे डेबिट साइड मायनस करा आणि मला प्रॉफिट सांगा आणि तो डिस्ट्रीब्यूट करा. आणि त्याची एक जर्नल एंट्री आपल्याला करावी लागणार आहे. किती 25,000 चेक करा. 35,000 आहे ना. हे 10,000 आहे. 10 10 20 आणि 25 म्हणजे 60 - 25 किती होतात 35. आणि 35 तुम्हाला डिस्ट्रीब्यूट कसं करायचं आहे. 3:2 3:1:1. बरोबर आहे का. घ्या इथे लिहून टाका. टू पार्टनर्स कॅपिटल रोहन रोहित सचिन. रोहन रोहित सचिन. रोहन रोहित सचिन. डन. याचा सेकंड पोस्टिंग कुठे करणार. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. आधी पहिले पोस्टिंग करू आणि मग जर्नल एंट्री करू. घ्या आधी पहिले पोस्टिंग करा आणि मग जर्नल एंट्री करा. झाली. चला आता जर्नल एंट्री करायची आपल्याला. कशी जर्नल एंट्री करणार. हे इकडं आहे डेबिटला आहे म्हणजे इकडनं इकडं. कशी एंट्री करणार. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. ही डेबिट टू रोहन्स कॅपिटल टू रोहित कॅपिटल टू सचिन्स कॅपिटल. या तिघांची टोटल आपल्याला रिव्हॅल्युएशन टाकावी लागेल. चला घ्या मला सांगा एंट्री. ही घ्या. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू रोहन्स बिंग रिव्हॅल्युएशन हे बिंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स. या तिघांची टोटल इथं पुटअप केली आहे. द्या जर्नल एंट्री. राईट डाऊन दिस जर्नल एंट्री. मोठमोठ्या जर्नल एंट्रीज असतात. जर्नल एंट्री लिहिना. तिकडे कुठे चालला. फायनान्शियल बनवतच नाहीये.
बिंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स. पाहता तुम्ही लिहू शकता इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग किंवा इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. अजून एक जर्नल एंट्री बाकी आहे. ती एक ऍडजस्टमेंट जी आहे त्याची जर्नल एंट्री बाकी आहे. का जागा संपलं? करा ऍडजस्ट काहीतरी. पुढच्या पेजवर पाहिजे तर एखादी पहिली फक्त एकच एंट्री. हा चालेल. आता काय नाही ना जाय कुठेतरी काहीतरी लिहून ठेव. इथून कंटिन्यू तिथून कंटिन्यू. आला काय खेळ खेळत बसलो मग. एक तर तू ते सगळं काढून यायला पाहिजे होतं ग. काय वेळ कार्पेट झालो मग कॉलेज आले सांगते मग. अरे कॉलेजला जाता म्हणजे काय. मी तुम्हाला केव्हाच सांगितलं की बंद करा. काही नाही आता हळूहळू. तर मी खरंच सांगणार आहे तुम्हाला. मी बघा काय सांगतो तुम्हाला. साधारणपणे अराउंड ऑक्टोबर पासून पुढे ऑनवर्ड्स फक्त 4 दिवस कॉलेजला जा. आत्ता फक्त 5 दिवस कॉलेजला जा. शनिवार रविवार घरी बसून अभ्यास करा. 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये मी फक्त 1-2 आठवडे कॉलेजला गेलो असेल. ते चालतंय म्हणून रे. चालतंय म्हणून. चला मूव ऑन. चला काय करायचं आता. लास्टची ऍडजस्टमेंट बाकी आहे आपली. काय करायचंय. बॅलन्स ऑफ सचिन्स कॅपिटल अकाउंट इज टू बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट टू हिज लोन अकाउंट. सॉरी. चला पहिलं काय करायचंय सचिनचं. बाकी आता आपल्याला काही क्लोज नाही केलं तरी चालेल. फक्त सचिनचं क्लोज करा. वी आर लीस्ट बॉदर्ड अबाउट दीज 2 गाईज. कारण आपल्याला त्यांचं काहीही करायचं नाहीये. बॅलन्स शीट बनवायचीच नाही. तरी सुद्धा पाहिजे असेल तर टोटल मी देऊन ठेवतो. पण तुम्ही सचिन करा. फक्त 50,000, 60,000, 70,000, 77,000 आणि त्यातनं 1,500 मायनस करायचे. माझे 77 आहेत. तुमचे 77 नाही आहेत. हा बघा 77,000 बरोबर. मला माहितीच ना माझे गिराईक कोण आहेत. हा किती आहे. मी माझं 77,000 आहे. कारण मी वेगळ्या पद्धतीने गुडविल हँडल केलंय. आपण मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे की अजून याला शॉर्टकट आहे. देयर इज वन मोर शॉर्टकट अवेलेबल. चला किती आलं. व्हॉट इज दॅट. सचिन्स लोन अकाउंट. याची एक एंट्री आपल्याला केली की वी विल क्लोज जर्नल. पहिले आधी हे करा. बाकी बॅलन्स आपल्याला नसला तरी चालणार आहे. वी विल नॉट कॅल्क्युलेट एनी बॅलन्स. मी तरी टोटल करून ठेवले आहेत. तुम्ही टोटल सुद्धा करायची त्यात वेळ सुद्धा घालवू नका. कारण त्याचं काही लागणारच नाहीये. हा बॅलन्स काढायची गरज नाही. कारण आपल्याला बॅलन्स शीट बनवायची नाहीये. जर्नलच्या वेळेला तुम्हाला बॅलन्स शीट. पण कधी कधी जर्नल अँड बॅलन्स शीट असं सांगतात. मग मात्र तुम्हाला बॅलन्स शीट बनवावी लागणार. चला हे झालं. 77, 65 आलं. तर आता याची एंट्री काय करणार. जर्नल एंट्री पार्टनर्स कॅपिटल असा अकाउंटच नाहीये. हा सचिन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू सचिन्स लोन अकाउंट. चला लास्ट एंट्री आपल्याला करायची. लास्ट एंट्री सचिन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू सचिन्स लोन बिंग अमाउंट पेबल टू सचिन ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. त्यानंतर कंप्लीट क्लोज करा. डबल अंडरलाईन इथं करा आणि टोटल करून जर्नलचे टोटल करून हे क्लोज करा आणि मला सांगा. दिलं ना. चला किती आहे टोटल. याची टोटल करायची तुम्हाला आणि होमवर्क देतो. होमवर्कला करा. याची सगळ्याची टोटल करायची. या सगळ्याची हे सगळे जे डेबिट्स आहेत त्याची सगळ्याची टोटल करायची. क्रेडिटची टोटल करायची आणि इथे लिहायची असते. दॅट इज जर्नल. क्लोजिंग ऑफ जर्नल. आणि हे बिल्डिंग आणि ह्याचं
बिल्डिंग आणि क्रेडिटर्स पण डेबिटच झाले, मग हे ह्याच्यात ऍड करायचं. सगळ्या डेबिटची टोटल इथे जे डेबिटची कॉलम आहे, हा कॉलम याच्यामध्ये जेवढ्या स्टार्ट टू फिनिश, या सगळ्या स्टार्ट टू फिनिश जेवढे सगळ्याची टोटल करायची. चला काय येईल ते तुम्ही लिहून टाका, काय येईल ते लिहून टाका. जी येईल ती इथं लिहा, दोन्ही सेम आली पाहिजे. दॅट्स इट. दॅट इज अ होमवर्क टू यू.